नमस्कार. अशा क्वेश्चनला कसं डील केलं जातं? फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे, खूप सगळ्या पेपरला येतो बघा. एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला एका संख्येचा 1/15 भाग शोधायचा होता, पण त्या विद्यार्थ्याने चुकून त्या संख्येचा 1/3 भाग शोधला, तर योग्य उत्तर उत्तराच्या 32 अधिक होतं. जे काही उत्तर शोधलं त्यांनी ते योग्य उत्तराच्या किती जास्त होतं? 32 ने जास्त होतं. तर ती संख्या काय? संख्या शोधायची आहे. पहिले तर कितीने जास्त होतं? 32 ने जास्त होतं. बरं ठीक आहे. रेशो मध्ये बघू किती जास्त आहे. पहिले तर बेस समान पाहिजे. काय समान पाहिजे? बेस. इथं 15 आहे, छेदामध्ये इथं 3 आहे. याला 15 इथं 15 करण्यासाठी याला किती गुणाकार लागणार? 5 ने. इकडे तर ऑलरेडी 15 आहे म्हणजे इकडे 1 ने गुणलं. 1 1 1 आणि 5 1 5. बेस मध्ये किती आलं? 15. म्हणजे जे काही उत्तर असणार ते 15च्या पटीत असणार, 15 रेशो. आता दोघांमधला फरक 32 आहे. दोघांमध्ये फरक किती झाला? 4 रेशोचा. 5 मधून 4 गेलं, 5 मधून 1 गेलं, किती येणार? 4 रेशो. 4 रेशो बरोबर 32. एका रेशोची किंमत आली 8. एका रेशोची किंमत 8 आहे, तर 15 रेशोची किंमत किती असणार? 15 गुणिले 8. अरे 15 गुणिले 8 म्हणजे किती? 15 8 120. संपलं, खतम. हे जर क्वेश्चन कळलं असेल, दुसरा क्वेश्चन देतो, तो कमेंट मध्ये याचा आन्सर मेन्शन करा. सेम क्वेश्चन आहे राजांनो, याचा आन्सर मेन्शन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ठीक आहे.